ओम उमा पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, श्रावण मासाला झाला प्रारंभ, करू शिवाच्या पूजेला आरंभ, ठेवू शिवाचे व्रत, होईल श्रावणी सोमवार सुपळ संपन्न. बघा, दरवर्षी गतहरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून अर्थात श्रावणी शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. यंदा 13 ऑगस्ट 2026ला गुरुवारच्या दिवशी श्रावणाची सुरुवात होत आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला श्रावणाच्या पहिल्या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या करणे खूप आवश्यक आहे, याची माहिती देणार आहे. त्याचबरोबर पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, अकाली मृत्यूचे भय टळण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या निमित्ताने करण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा आहे, परंतु माहितीपूर्ण आहे, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावणाचा पहिला दिवस आणि त्यातल्या त्यात पहिला श्रावणी सोमवार आपल्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. कारण काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारीच करायच्या असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी लवकर उठा, त्याचबरोबर तुमची स्वच्छतेची कामे, अंघोळ हे सगळं आटपून घ्या. पहिल्या श्रावणी सोमवारी असल्यामुळे या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आणि त्याच्यावर थोडीफार डिझाईन असेल किंवा मग इतर काही रंग थोडेफार त्याच्यामध्ये मिश्रित असतील तरी पण चालेल, पण तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र या दिवशी अवश्य परिधान करा. लवकरात लवकर म्हणजे साधारणतः पहाटेपासून तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता. ज्यांच्या घरी अद्याप शिवलिंग नाही पण घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी ते पहिल्या श्रावणी सोमवारी नक्की खरेदी करा. त्यानंतर त्या शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करू शकता. नवीन शिवलिंग घ्यायचं असेल तर आपल्या देवघरामध्ये साधारणतः आपल्या अंगठ्या एवढ्या उंचीचं शिवलिंग असावं, त्यापेक्षा मोठं शिवलिंग असू नये. त्याचबरोबर शिवलिंगावर नाग नसावा आणि नंदीसुद्धा नसावा. आपण आपल्या देवघरामध्ये नाही ठेवला तरीसुद्धा चालतं, कारण बरेच जण विचारतात की शिवलिंग ठेवायचं म्हणजे नंदी असायला हवा, पण असं काही नाही. आपल्या देवघरामध्ये नाग नसेल आणि नंदी नसेल, शिवलिंग ठेवलं तरीही चालेल. त्यामुळे तुम्ही शिवलिंग नक्की घेऊ शकता. आणि ज्यांना आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवणं शक्य नसेल किंवा मग प्रत्येक घराण्याचे काही ना काही नियम असतात की आमच्या घरामध्ये पहिल्यापासून शिवलिंग ठेवत नाही, पण आपल्याकडून काही का होईना महादेवाची सेवा व्हावी, शिवलिंगावर अभिषेक व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, जेणेकरून व्रत केल्याचं थोडं का होईना पुण्य आपल्या पदरी पडेल, महादेव आपल्यावर प्रसन्न होतील. मग तुम्ही घरी शिवलिंग आणलं तर याचा दुसरा फायदा असा होईल की कोणत्याही प्रकाराची गर्दी गोंगाटा नसताना एकदम शांत रीतीने तुम्हाला पूजा करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा या महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेता येईल किंवा आपण जे काही मंत्र स्तोत्र म्हणतो ते सुद्धा त्याच्या कानावर पडतील. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असतात किंवा वृद्ध व्यक्ती असतात, तर त्यांना आपण मंदिरात घेऊन जाऊ शकत नाही किंवा मग महादेवाचे जे स्थान आहे ते अगदी अडचणीच्या ठिकाणी किंवा भरपूर चढून जावं लागतं, अशा ठिकाणी सुद्धा असतात. तर मग त्याचं कुठेतरी मन खातं राहतं की मला महादेवाचं दर्शन करायचं होतं. श्रावण महिना आहे, अत्यंत पवित्र महिना आहे, तर मग घरच्या घरी तुम्ही विधिवतपणे अभिषेक केला, पूजा केली तर या सगळ्या गोष्टी घडून येतील. मुख्य म्हणजे आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा एक चांगल्या प्रकाराचा संस्कार मिळेल. ते सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अनुकरण करत असतात. तर आपल्या घरी आज काहीतरी नवीन होतं, मग काय होते ते तुम्हाला प्रश्न विचारतील किंवा मग एक उत्सुकता त्यांच्या मनामध्ये असते, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंद देऊन जातील. तर तुम्ही अवश्य शिवलिंग तुमच्या घरी आणा. कोणत्याही प्रकाराचं आणू शकता, दगडी आणा, पारद शिवलिंग आणा, वेगळ्या धातूमध्ये सुद्धा शिवलिंग मिळतं, म्हणजे पितळेमध्ये सुद्धा मिळतं, तर तेही तुम्ही आणू शकता. शिवलिंग कोणत्याही प्रकाराचं असेल तर ते देवाचे रूप आहे, ते अशुभ असू शकत नाही. त्यामुळे मग काही जणांचा प्रश्न असा येतो की नेमकं कोणतं घ्यावं. तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचं शिवलिंग घ्या. फक्त आपल्या हाताच्या अंगठ्या एवढं उंचीचं शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवण्याची मान्यता आहे. घरी शिवलिंग ठेवणे शक्य होणार नाही नियम पाळलेले असतात की आपल्या घरी नाही चालत, तर अशी तुमची अडचण असेल तर तुम्ही काय करायचं, जर सोमवारी कोणत्याही एका झाडाच्या कुंडीमध्ये किंवा मग झाडाजवळ, मग ते फुलाचे झाड असेल, फळाचं असेल, फक्त तुळशीचे झाड सोडून इतर कोणत्याही झाडापाशी तुम्ही मातीचं म्हणजे पार्थिव शिवलिंग तयार करू शकता.
पूजा झाली की 10-15 मिनिटात तुम्ही त्याचे विसर्जन करू शकता. म्हणजे काय, ते शिवलिंग आहे आपण झाडापाशी ठेवलेले पुजलेले, तर ते एका भांड्यात काढायचं आणि त्याच्याकडे ते पाणी ओतायचं. मातीचं बरोबर पाणी होऊन जातं, म्हणजे माती मिश्रित ते पाणी तयार होतं आणि ते तुम्ही पुन्हा त्या झाडाला घालून देऊ शकता. यानंतर तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारी उपवास करायचा आहे. तर बऱ्याच जणांचं पहिलं वर्ष असेल, पहिल्यांदा श्रावणी सोमवार करतात आणि काही जणांनी भरपूर वर्षापासून केलेलं असेल. शिवामुठीचं व्रत असेल तर मग कोणत्याही प्रकाराचं व्रत जेव्हा आपण पहिल्यांदा सुरू करतो तर आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. भले तुम्ही मागच्या वर्षी पण केलेत, पुन्हा नव्याने तुम्ही ते करता, तर मग हा तुमचा दुसऱ्या वर्षीचा संकल्प असेल. मग पहिल्या वर्षी संकल्प करताना तुम्ही सांगितलेले असेल की मी एवढे वर्ष हे व्रत करणार आहे, तर मग तुम्हाला ते करण्याची गरज नाही. पण ज्यांनी फक्त व्रत वर्षभर केलं पण ते व्रत नेमकं कशासाठी तुम्ही केलं किंवा तुम्ही संकल्पच घेतलेला नसेल, तर मग संकल्प करणं खूप आवश्यक आहे. येत्या नागपंचमीच्या पहिल्या सोमवारी तुम्हाला संकल्प अवश्य करायचा आहे. संकल्प केल्याशिवाय कोणतंही व्रत सिद्ध जात नाही, त्यामुळे संकल्प करण्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पूजेला सुरुवात करा. यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काम हे करायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. कुलस्वामिनी असतात आणि त्या माता पार्वतीचे रूप आहे. त्यामुळे मग जेव्हा आपण त्यांच्या नावाने मंगल कलश स्थापन करतो तर मग काय करायचं, तुम्ही कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू, अक्षता, फुलं ठेवायचं, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारीसुद्धा टाकायची आहे. आणि महादेवांना कापूर आरती किती प्रिय आहे हे तुम्हाला माहीतच असेल. आणि आपल्या कुलस्वामिनींना जर आपण फोटो बघितला किंवा मूर्ती बघितलं किंवा त्यांच्या ठिकाणी म्हणजे स्थानी जाऊन आलेला असतो तर तुम्ही तिथे बघितलं असेल की त्यांच्याजवळ शिवलिंग असतं किंवा मग त्यांच्या डोक्यावर तुम्हाला दिसत असेल की नाग असतात, तर म्हणजे काय, त्या शिवशक्ती आहे. त्यामुळे आपल्याला या मंगल कलशाच्या पाण्यामध्ये पेटता कापूर टाकायचा आहे. म्हणजे कापूरवडी प्रज्वलित करायची आणि ती त्या पाण्यामध्ये सोडायची. तुम्ही एखाद्या वाटीमध्ये वगैरे ती कापूरवडी प्रज्वलित करून घेतली की तो पेटता कापूर तुम्ही त्या मंगल कलशाच्या तांब्यामध्ये टाका आणि त्यानंतर तो पाण्यामध्ये शांत होऊन गेला की मग तुम्ही त्या कलशाच्या कडेने पाणी लावू शकता. आंब्याची लावा, विड्याची लावा, काही हरकत नाही. आणि त्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवा. नारळ हा पाण्याने भरलेला असावा, शेंडीवरती असावी. अशा पद्धतीने तो कुलस्वामिनीचा मंगल कलश श्रावणाच्या पहिल्या दिवशी, पहिल्या श्रावण सोमवारपासून स्थापन करता येईल. ज्यांच्या घरामध्ये पहिल्यापासूनच कुलदेवीचा मंगल कलश असेल तर मग त्यांनी पहिल्या श्रावण सोमवारी त्या कलशातील पाणी बदला. मी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये पेटता कापूरवडी सोडायचं आहे. म्हणजेच काय, तर नंतर जेव्हा आपण ते पाणी बदलतो तर मग सुगंधित एक प्रकारे पाणी असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये थोडंफार पावित्र्यता आणण्यासाठी ते पाणी शिंपडू शकतो. म्हणजे खूप शुभ सुगंध असतो त्या पाण्याला. आणि कधी कधी काय होतं, पण त्या कलशामध्ये पाणी वगैरे लावतो, मग नारळ ठेवतो आणि नंतर ते पाणी घरामध्ये शिंपडायचं म्हटलं की कुठेतरी आपल्याला शंका वाटते की थोडाफार पानामुळे म्हणा किंवा त्यातल्या पदार्थामुळे आपल्याला एक थोडासा विचित्र वास येतोय, कोमट वास येतोय. सध्या पावसाळ्याचे दिवस पण चालू आहे, तर कापूर असल्यामुळे काय होईल, तर पाणी सुगंधित राहील, त्यामध्ये सात्विक लहरीसुद्धा निर्माण होतील आणि ते पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडल्यामुळे तुमच्या घरामध्ये ते एक प्रकारे चैतन्य येईल, मंगलमय येईल, सकारात्मक ऊर्जा येईल. त्यामुळे कापूरयुक्त पाणी करण्यासाठी म्हणा किंवा शिवशक्ती आहे म्हणून त्या मंगल कलशामध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे. त्याचबरोबर नारळ जर तुमच्या तडकलेला असेल, कोंब आलेला असेल, या दिवशी तुम्ही मग तो नारळ कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये लावू शकता. किंवा तुम्हाला घरी लावणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिराच्या ठिकाणी सुद्धा जाऊन ते लावू शकता. म्हणजे एक प्रकारे वृक्षदान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. श्रावणामध्ये नवनवीन वृक्ष किंवा झाडं आपण लावत असतो, तर तुमच्याकडून एक प्रकारे वृक्षारोपण सुद्धा होईल आणि कलशावर ठेवू शकता. श्रावण महिन्यात लग्न झालेल्या सर्व महिलांनी आपल्या हातात हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य परिधान कराल, कारण या महिन्यामध्ये सौभाग्यकारक सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या जातात. तर हिरव्या काचेच्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा उद्देश काय, तर श्रावण महिना हा निसर्गाचे वरदान लाभलेला असा पवित्र महिना आहे. भगवान शिवशंकरांची या महिन्यामध्ये आपण सेवा करतो, माता पार्वतीची सेवा करतो. त्यामुळे हिरवा रंग निसर्गात प्रतीक म्हणून आपण आपल्या हातात बांगड्यांच्या स्वरूपात घालायच्या आहेत. त्यातल्या त्यात काचेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे. व्रतवैकल्य म्हटलं की काचेच्या बांगड्या घालूनच आपण पूजा केली पाहिजे. आता बऱ्याचशा महिला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जातात, खूप लोकांमध्ये राहावं लागतं, मग आपण त्यावेळी जास्त साज शृंगार करू शकत नाही. तर मग तुम्ही जेव्हा महादेवाची पूजा कराल किंवा ज्या ठिकाणी तुमचं व्रतवैकल्य असेल त्या दिवशी तुम्ही या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून ती पूजा करावी.
बाकी वेळा त्या काढून ठेवल्या तरी सुद्धा चालतील. मात्र हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला तुमच्या घरी आणायच्या आहेत. माता पार्वतीच्या फोटोसमोर किंवा आपल्या घरामध्ये पार्वती रूपी अन्नपूर्णा देवी आहे तिच्यासमोर तुम्हाला त्या बांगड्या ठेवायच्या आहेत, त्याची पूजा करायची आहे. या हिरव्या बांगड्या तुम्ही इतक्या घ्यायच्या की त्यातल्या काही बांगड्या तुम्हाला देवी अन्नपूर्णेसमोर संपूर्ण श्रावण महिनाभर राहू द्यायच्या आहेत. श्रावण महिना संपला की पुन्हा तुम्ही त्या वापरू शकतात, काही हरकत नाही. आणि त्यातल्या काही बांगड्या लगेच श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला तुमच्या हातामध्ये परिधान करून घ्यायच्या आहे. आपण सौभाग्यकारक कोणत्याही गोष्टी करायच्या म्हटलं की तुळशीला सुद्धा प्राधान्य देतो किंवा तुळशीची सुद्धा पूजा करतो. त्यामुळे तुम्ही श्रावणामध्ये तुळशी मातेला सुद्धा 4 किंवा 5 का होईना बांगड्या अर्पण कराव्यात. बऱ्याच जणी विचारता होत्या की श्रावण मासामध्ये आपण गोपद्यव्रत व्यतिरिक्त अजून काय काय करू शकतो, पण आपण एकाच वेळी सगळ्या गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे मग काही जणांनी गोपद्यव्रत आषाढी महिन्यामध्ये सुरू केलं किंवा मग एकमेकींना काहीतरी वाण देण्याचे सुद्धा बऱ्याच जणांनी सुरू केलं असेल. किंवा काही जण काय करतात की तुळशीला प्रत्येक दिवशी किंवा मग आठवड्यातून एक दिवशी ओठीचे सामान ठेवतात आणि नंतर एखाद्या सुवासिनीला देतात. आणि काही जणी स्वस्तिक सुद्धा सुरू केलं असेल. आणि त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तुळशी मातेला हिरव्या बांगड्या नक्की अर्पण करा, सौभाग्यामध्ये वृद्धी होईल. नंतर काही दिवसांनी तुम्ही त्या बांगड्या काढून घेतल्या, स्वच्छ धुतल्या आणि नंतर वापरल्या तरीसुद्धा चालतील, कारण काचेच्या बांगड्यांना काहीच होत नाही, म्हणजे त्याची पॉलिश वगैरे काही जात नाही. आता तुळशीमध्ये ठेवल्यामुळे काय होईल की थोडीफार धूळ माती लागू शकते, पण मग पुन्हा श्रावणाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही त्या वापरू शकता. कारण कधी कधी काय होतं की या वस्तूंचं नंतर काय करू हा सुद्धा प्रश्न पडतो. आणि मग एखाद्या छोट्या बांगड्या घेतल्या तरी पण त्या कुठे विसर्जित करायच्या, पाण्यात टाकल्या तर प्रदूषण होतं. त्यापेक्षा मग आपल्याला येतील अशा पद्धतीने घ्यायच्या आणि त्यातल्या काही अन्नपूर्णा देवीला अर्पण करायच्या, काही तुळशी मातेला अर्पण करायच्या आणि काही स्वतः परिधान करायच्या. आणि काचेच्या बांगड्या असल्यामुळे थोड्या काही तुटतात आणि श्रावण महिना संपल्यावर आपल्याला या बांगड्या सुद्धा पुन्हा वापरता येतील. तर हिरव्या बांगड्याचं हे एक महत्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण मासामध्ये बऱ्याच माहेरवाशिनी सणासुदी साजरी करायला आपल्या घराकडे येतात असतात. त्यामुळे ज्या माहेरवाशिनी आपल्याकडे येतील त्यांची पाठवणी करण्या अगोदर त्यांना हिरव्या बांगड्या अवश्य भरा. यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये सुद्धा वृद्धी होते आणि ते करण्यासाठी आपल्याला कुठेतरी पुण्यफळ प्राप्त होईल. भगवान शिवशंकर माता पार्वतीच्या कृपेने मिळत असतं. तर हिरव्या बांगड्याचे महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगितले. त्याचबरोबर ज्यांना नवीन देवघर घ्यायचं असेल, काही नवीन देवदेवतांच्या स्थापना करायची असतील तर त्यासुद्धा तुम्ही या दिवशी नक्की करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला नाग नरसोबा अवश्य घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये तो चिटकवायचा आहे. कारण श्रावण महिना सुरू झाला की तुम्ही बघा दररोज काही ना काही असतं, म्हणजे आज या देवाची पूजा, उद्या त्या देवीचं व्रत, म्हणजे काही ना काही नवीन गोष्टी आपण करत असतो. आणि ही काही नवीन गोष्ट नाही. आता आपण बऱ्याच वर्षापासून श्रावणाची व्रतवैकल्य किंवा जे सणवार आहेत ते पाळलेले असतो. त्यामुळे या गोष्टीची आपण आठवण करून देते आणि आवश्यक घ्या. आपल्या घरामध्ये तो चिटकवायला विसरू नका. त्यामध्ये तुम्हाला नरसिंहाचे चित्र बघायला मिळेल, त्याचबरोबर नागोबाचं चित्र बघायला मिळेल किंवा जे श्रीकृष्ण आहेत ते कालिया नागावर उभे आहेत अशा पद्धतीने चित्र त्यावर असतं. जीवित्याचं चित्र असतं, ज्याचं व्रत आपण जर शुक्रवारी करत असतो. त्याचबरोबर बुध आणि बृहस्पती यांचे सुद्धा चित्र असतं. तर मग प्रत्येक वाराला जवळपास तुम्हाला पूजा करण्यासाठी नाग नरसोबाची गरज पडेल. आणि आता लगेच 2-3 दिवसात नागपंचमी आहे. त्यामुळे मग नागपंचमी आपण आपल्या घरी आणायचं आहे. आणि जे कोणी महाराष्ट्राच्या बाहेर राहतं ज्यांना भेटणार नाही तर ऑनलाईन वगैरे बघा, चेक करून भेटत असेल तर ठीक, नाही तर मग इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करून घ्यायचा आणि तुम्ही त्याची कलर प्रिंट काढून घेऊ शकता आणि मग तुम्ही तुमच्या घरामध्ये चिटकवू शकता. अशा पद्धतीने आठवपूर्वक तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवशी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन अवश्य करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आपल्याला श्रावणाच्या पहिल्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं असतं. कुंकुमार्चन आपल्याला सकाळीच करायचं असतं, हे लक्षात ठेवा. संध्याकाळी कुंकुमार्चन करत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा करता, शिवलिंगाची पूजा करता, तर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चन करून घ्या. त्यानंतर संध्याकाळी ते कुंकू तुमच्या एखाद्या डबीत भरून ठेवा. तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये ज्या काही पूजा अर्चा करायची असतील किंवा मग ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या मुलांना औक्षण करायचं असेल त्या वेळेला तुम्ही ते कुंकू स्वतः वापरायचं आहे. महिलांनी आपल्या भांगामध्ये सिंदूर म्हणून ते रोज कुंकू भरायचं आहे. आता संपूर्ण महिनाभर ते कुंकू तुम्हाला वापरता येईल. याचा अर्थ असा नाही की पूजेमध्ये वापरायचं आहे. तर कुंकुमार्चन केलेलं कुंकू पुन्हा ते देवपूजेमध्ये वापरायचं नसतं. आपण कुंकुमार्चन करताना जे काही मंत्र स्तोत्र म्हणत असतो तर त्याचा प्रभाव त्या कुंकवावर पडतो आणि एक प्रकारे ते मंत्र आणि प्रभावित असलेले कुंकू आपल्यासाठी एक आशीर्वाद रूपी असतं. त्यामुळे आपल्याला स्वतःला काय वापरायचं आहे
त्यासाठी ते कुंकू वापरायचं. आता या अकाली मृत्यू टाळण्यासाठी अतिशय प्रभावी श्रावणातील उपाय. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शक्य झाले तर असाच उपाय करा. नाही शक्य झाले तर पहिल्या श्रावण सोमवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. काय करायचं आहे, तुमची सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर सकाळी शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुम्हाला एक विड्याचं पान, तूप किंवा तेल लावून ठेवायचं आहे. शक्यतो तूप असल्यास तुपाच लावा आणि अगदीच नसेल तर तुम्ही त्या पानाला तेल लावून ठेवू शकता. त्याच्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षता म्हणजे तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत. त्या श्रावणी सोमवारी तांदूळ शिवामूठ म्हणून वापरतो, तर म्हणून त्या विड्याच्या पानावर तुम्हाला या पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी थोडेसे म्हणजे चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत. बघा, त्यानंतर संध्याकाळ चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. म्हणून एका तांब्यामध्ये थोडेसे जल, थोड्याशा अक्षता टाकून अर्घ्य द्यायचं. कारण महादेवांना आपण चंद्रशेखर सुद्धा म्हणतो. त्यांच्या डोक्यावर चंद्राची कोर असेल आपण बघतो, त्यामुळे चंद्रदेवांना अर्घ्य देणे खूप आवश्यक आहे. बघा, त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही सकाळी पूजेमध्ये जे विड्याचं पान थोडंसं तेल किंवा तूप लावून ठेवलेलं होतं, त्याच्यावर अक्षता ठेवल्या होत्या. ते तेल तूप लावलेले पान जो दिवा लावतात तर त्याच्यावर धरायचं. आपण त्या पानावर तेल किंवा तूप लावलेलं असल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण ते दिव्यावर धरतो तर तिथेही काजळ तयार होतं. ते काजळ तुम्हाला त्या तांदळाला लावायचं आहे. तुम्ही ज्या अक्षता ठेवल्या होत्या तर त्यांना ते काजळ तुम्ही लावलं म्हणजे विड्याचं पान तिथे काळं झालेलं असेल, त्याच्यावर तुम्ही पुन्हा त्या अक्षता ठेवल्या आणि थोड्याशा रगडल्या तर मग त्या पूर्ण अक्षता काळ्या होऊन जाते. मग अक्षता तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीला अगदी दोन्ही हातामध्ये धरायच्या आहेत. आपल्या दोन्ही हाताची अशी मूठ वळवून घ्यायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. संपूर्ण दरवाजावर म्हणजे वरून ते खालीपर्यंत तुम्हाला धरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. प्रथम तुम्हाला तुमच्या मुलं असतील, पती असेल, अकाली मृत्यूपासून टळण्यासाठी प्रथम तुम्हाला 7 वेळा त्या व्यक्तीवरून उतरवायचं आहे आणि नंतर शेवटी संपूर्ण दरवाजावरून ते 7 वेळा उतरवायचं आहे आणि नंतर त्या काळ्या झालेल्या अक्षता लांब नेऊन टाकायच्यात. जेव्हा तुम्ही त्या अक्षर 7 वेळा दरवाजावरून उतरता किंवा तुमच्या पती किंवा मुलावरून उतरत असतात त्यावेळेस तुम्हाला ओम श्री महाकालेश्वराय नमः या मंत्राचा जप करून मनोभावे प्रार्थना करायची आहे. हे महादेवा, आमच्याकडून पूजेमध्ये आज काही चूक झालेली असेल तर माफ करा. त्याचबरोबर आजकाल आपण बघतो की अकाल मृत्यूचे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. किंवा म्हणा हार्ट अटॅक किंवा अपघात किंवा खूप कमी वयाचे लोक, खूप कमी वयाच्या व्यक्ती आपल्यातून निघून जात आहेत आणि त्यांचे दुःख सोसणं आपल्यासाठी खूप कठीण होऊन जातं. म्हणजे जाणारा एक जातो पण त्याच्या मागे त्याचं कुटुंब असतं, त्याची खूप हाल होतं, मग त्यांना खूप दुःख होतं. या गोष्टी वाटतात. तर मग अकाली मृत्यूचे भय टाळण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचं अपमृत्यू भय टाळण्यासाठी आपल्या घरी येऊ नये हा उपाय करायचा असतो. प्रत्येकाने हा उपाय करून बघा. भगवान शिव श्रावण महिन्यामध्ये आपल्या भक्तांनी मागितलेल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात. भक्तांना तर तुम्ही म्हणाल की भगवान शिवाला तर सोमवारी काळा रंग चालत नाही, मग तुम्ही काळ्या रंगाचा उपाय कसा करायला सांगता? श्रावण सोमवारी काळे तिळ हे भगवान शिवाला अर्पण केले जातात. पित्रांना समर्पित म्हणून हे काळे तिळ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच बघा, सत्यनारायणचा बुक्का आहे, पुस्तक आहे, त्यामध्ये आपण बुक्क्याचा किंवा काजळाचा वापर करू शकतो. तर मग विड्याच्या पानावर आपण तेल किंवा तूप लावलं की त्याच्यावर जे काजळ येतं, म्हणजे दिव्यावर आपण जेव्हा ते पान धरतो तर त्याच्यावरती काजळ येतं आणि ते आपण त्या देवपूजेमध्ये वापरू शकतो. किंवा मुलं असतील, पती असतील, त्यांच्या कानाच्या पाठीमागे टिळासुद्धा लावू शकतो. म्हणून अकाली मृत्यू टाळण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला या काजळाचा गंध लावायचा आहे. श्रीकृष्णाला लावायचा असेल, श्री विठ्ठलाला लावायचं असेल तर ते बनवून ठेवू शकता. आणि महत्त्वाचं बघा, तुम्ही म्हणाल की पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ आहे, दुसऱ्या श्रावण सोमवारी मूग किंवा तीळ येतात, जवस येतं, तर त्यावेळेस आपण काय घ्यावं? तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही शिवामूठ म्हणून जे धान्य वापरायचे आहे तेच धान्य उपायासाठी घ्यावेत. वरती सांगितल्याप्रमाणे विड्याच्या पानावरती तेल तूप लावून ठेवून ते काळे करून वापरून 7 वेळा उतरवू शकता. मुलावरून सुद्धा 7 वेळा उतरवू शकता, पतीवरून 7 वेळा उतरवू शकता आणि तेच काजळ तयार करून मुलांच्या कानाच्या पाठीमागे सुद्धा नजर दोष, अकाली मृत्यूपासून टळण्यासाठी म्हणून सुद्धा बनवून ठेवू शकता. तर ही माहितीपूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.